एवढं याचं वर्णन परिपूर्ण नाही. याचं वर्णन अजून परिपूर्ण करण्यासाठी अजून एक वाक्य बोलतो. जे अखंड नामचिंतन करतात पण भगवंतानी त्यांच्यावर कृपा केली आहे. देव त्यांना माझं म्हणताय. आम्ही भजन करतो पण देव आम्हाला माझं म्हणतंय का नाही कुणाला माहिती. माझं कधी म्हणत असतं आपलं भजन आवडतं त्यावेळी. ह्याच्यासाठी एक उदाहरण नाथ महाराजांनी एक उदाहरण दिले भागवतामध्ये. आपल्याकडे हमेशा सगळ्यांच्या अनुभवाचा आहे. आता गायी कोणाकडे राहिल्या नाही तर म्हशी सगळ्याकडे आहे की नाही म्हशी. आणि ती म्हशीला गुचिड असते. गुचिड नाथ महाराजांनी लिहिले बरं. म्हशीला गुचिड असते महाराज. आणि त्या गोचडाला म्हैस लय आवडते त्याच्यामुळे तिला सोडून जाऊच वाटत नाही. कुठून? म्हशीपासून. गोचडाला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड आवडते का? हे नाथ महाराज बोलतात. गोचिड आवडे म्हशी परी गोचिड नावडे तिशी.